क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPSC कट ऑफ बद्दल माहिती पाहू. अंदाजे कट ऑफच्या पण आपण प्रेडिक्शन करूया. खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर कट ऑफ किती लागणार आणि माझे एवढे मार्क आहेत त्याचं सिलेक्शन होणार की नाही होणार. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचे जे पण डाऊट असतील ते डाऊट क्लिअर होतील. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी ज्या पण विद्यार्थ्याने क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचतील. या व्हिडिओमध्ये आपण मेल कॅन्डिडेट व फिमेल कॅन्डिडेट या दोघेही कॅन्डिडेटचा कट ऑफ पाहूया. सर्वात आधी तुमच्यासमोर 2 स्कोअर कार्ड आहेत, तुम्ही पाहू शकता. हा पहिला स्कोअर कार्ड ना सेकंड स्कोअर कार्ड. तर या स्कोअर कार्डमध्ये जे ऑप्टेन स्कोअर आहे तो सारखा आहे, पण पर्सेंटाईल स्कोअर हा वेगवेगळा आहे. का बरं? कारण की हे दोघेही UPSCचे पेपर आहेत आणि ह्या पेपरमध्ये वेगवेगळी शिफ्ट आहे. तर शिफ्टच्या अकॉर्डिंग आणि परीक्षेच्या काठिण्य पातळीच्या अकॉर्डिंग पर्सेंटाईल स्कोअर नॉर्मलाइज होतात. तर तुम्ही या स्कोअर कार्डमध्ये पाहू शकता की ऑप्टेन स्कोअर सारखा असल्या पण नॉर्मलायझेशन स्कोअर वेगवेगळा आहे आणि नॉर्मलायझेशन स्कोअरमध्ये खूप जास्त गॅप आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर आपण पाहूया आणखी 2 स्कोअर कार्ड. हे पण UPSCचे स्कोअर कार्ड आहेत, तुम्ही पाहू शकता. तर सगळ्यात आधी हा स्कोअर कार्ड ज्याला ऑप्टेन मार्क 61 आहेत, पण त्यांचा जो पर्सेंटाईल स्कोअर आहे तो कमी झालेला आहे, 48.18 एवढा कमी झालेला आहे. आणखी दुसऱ्या स्कोअर कार्डमध्ये 57 एवढे ऑप्टेन स्कोअर आहे, पण पर्सेंटाईल स्कोअर 51.36 एवढा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे 2 असे स्कोअर कार्ड आहेत ज्यांचा ऑप्टेन स्कोअर जास्त आहे पण त्यांच्या पर्सेंटाईल स्कोअर कमी झालेला आहे नॉर्मलायझेशननं. कारण की पेपरमध्ये आणि परीक्षेच्या काठिण्य पातळीच्या अकॉर्डिंग पर्सेंटाईल स्कोअर कन्व्हर्जन होते, तुम्ही पाहू शकता. आता आपण 2025च्या कट ऑफ बद्दल माहिती पाहू. 2025चा जो कट ऑफ आहे त्याची माहितीच्या आधी 2024चा जो कट ऑफ आहे आपण त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 2024चा जो कट ऑफ आहे त्याला लक्षात घेऊन आणि 2025मध्ये जे अर्ज संख्या आलेली आहे, आणखी संस्था किती विद्यार्थ्यांची निवड करते त्याप्रमाणे आपण 2025च्या कट ऑफच्या प्रेडिक्शन करू. त्याआधी बार्टी संस्थामध्ये 2025 करिता 13,436 एवढे अर्जसंख्या आलेली आहे आणि बार्टी किती विद्यार्थ्यांची निवड करते? 460 विद्यार्थ्यांची निवड करते. महाज्योतीमध्ये अर्जसंख्या किती आहे? 24,694 एवढी अर्जसंख्या आहे आणि महाज्योती किती विद्यार्थ्यांची निवड करते? तर 1,000 विद्यार्थ्यांची निवड करते. तसंच सारथी जे संस्था आहे तिथे पण 11,404 एवढे अर्जसंख्या आलेली आहे आणि किती विद्यार्थ्यांची निवड करते? सारथी 1,000 विद्यार्थ्यांची निवड करते. टार्टी संस्था मध्ये अर्जसंख्या किती आहे? 7,645 एवढी अर्जसंख्या आहे आणि टार्टी संस्था 200 विद्यार्थ्यांची निवड करते. जर आपण RTचा विचार केला, RT संस्था इथे 2026 एवढी अर्जसंख्या आलेली आहे, पण विद्यार्थ्यांची किती निवड करते हे निश्चित नाही आहे. तर हे तुम्ही अर्जसंख्या पाहू शकता आणि किती विद्यार्थ्यांची निवड करते हे संस्थाद्वारे किती विद्यार्थ्यांची निवड करते हे त्यांचे नंबर्स आहेत, तुम्ही पाहू शकता. आता खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील की 2025च्या कट ऑफ किती लागणार. तर 2025च्या कट ऑफचा जर विचार केला
तर बार्टी संस्था म्हणजे तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ज्यांना 60 आणि 70 एवढ्या रेंजमध्ये मार्क होते त्यांचा पर्सेंटाईल स्कोर 90च्या रेंजमध्ये गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच महाज्योती, सारथी व टार्टी व आरटी यांच्या पण असंच स्कोर पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता जर तुम्ही ॲनालिसिस केला तर. आता आपण पाहू 2025चा कट ऑफ किती लागू शकतो. 2025चा कट ऑफ, तर 2025चा कट ऑफ बार्टीचा हा प्रेडिक्शन आहे. तर बार्टीचा कट ऑफ 85 to 90 पर्सेंटाईलवर लागू शकतो. कशावर? 85 to 90 पर्सेंटाईलवर. तसंच जर महाज्योतीचा विचार केला आणि सारथीचा, तर यांच्या 90 पर्सेंटाईलपेक्षा जास्तवर कट ऑफ लागू शकतो. हा कट ऑफ जर्नल मेरिट लिस्टचा आहे. तर महाज्योती आणि सारथीचा कट ऑफ 90+ लागू शकतो. तसंच जर टार्टी आणि आरटीचा जर विचार केला तर त्यांचा कट ऑफ 83 to 88 पर्सेंटाईल या रेंजमध्ये लागू शकतो. आता खूप सारे विद्यार्थ्यांचे असं पण डाऊट असेल की यापेक्षा कमी वाल्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल आहेत तर त्यांचे होणार काय. तर हो, त्यांचे काही चान्स आहेत, कारण वेटिंग क्लिअर होतात. तर ज्या विद्यार्थ्यांना 70 to 80 या रेंजमध्ये त्यांचा नॉर्मलाइज स्कोर असेल, पर्सेंटाईल स्कोर, त्यांचे सिलेक्शन होऊ शकतो. पण केव्हा? जर काही विद्यार्थी जॉईन नाही करत आणि वेटिंग क्लिअर होतात तेव्हा त्यांच्या होण्याची शक्यता आहे. तसंच जर महाज्योतीमध्ये 80 to 90 रेंज आणि सारथीमध्ये त्यांच्या पण विद्यार्थ्याचे होऊ शकते, कारण की त्यांची पण वेटिंग क्लिअर होतात. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा पण डाऊट असेल की फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती लागतो. फिमेल कॅन्डिडेट, तर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा जनरल मेरिट लिस्टपेक्षा कमी लागतो. म्हणजे जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ जिथे संपते तिथे फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ लागतो. तर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ जनरल मेरिट लिस्टपेक्षा कमी लागणार. जनरल मेरिट लिस्टपेक्षा कमी लागणार, तुम्ही पाहू शकता. तर जर असा विचार केला आपण तर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ जनरल मेरिट लिस्टपेक्षा कमीच मार्कावर लागेल, कारण की फिमेल कॅन्डिडेटचा जो कट ऑफ असते तो काही सीट फिमेलला रिझर्व असतात, त्यामुळे त्यांचा कट ऑफ यापेक्षा कमी मार्कावर जातो. तर फिमेलमध्ये पण ज्यांना 70च्या खाली पर्सेंटाईल मार्क असतील त्यांच्या होण्याची शक्यता आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना मेल असो की फिमेल कॅन्डिडेट त्यांना 50 ते 60 या रेंजमध्ये मार्क असतील त्यांची शक्यता खूप कमी आहे. मेल कॅन्डिडेटची शक्यता खूपच कमी आहे. फिमेल कॅन्डिडेटचा तर वेटिंगमध्ये होऊ पण शकतो, पण त्यांचे पण खूप कमी प्रमाण आहे सिलेक्शन व्हायचा. तर ज्या विद्यार्थ्यांना 60पेक्षा कमी पर्सेंटाईल मार्क आहेत त्यांचे खूप कमी चान्स आहेत सिलेक्शन व्हायचा. तर हे मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेटचा आपण कट ऑफ बघितला. तर जर ऑर्फन आणि PWD कॅन्डिडेटचा कट ऑफ यापेक्षा कमी मार्कावर लागतो. तर हा 2025चा जो कट ऑफ आहे प्रेडिक्शन तुम्ही पाहिला, हा प्रेडिक्शन 2024च्या कट ऑफ आणखी 2025चे जे अर्ज संख्या आली आहे आणि नॉर्मलायझेशन जो स्कोर आलेला आहे त्या अकॉर्डिंग तुमच्यासमोर ठेवण्यात गेलेला आहे. तर हा कट ऑफ तुम्ही पाहू शकता. महाज्योती सारथीमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, तर त्यांचा कट ऑफ हायेस्ट जातो ॲज कम्पेअर टू बार्टी. टार्टी आणि आरटीचा कट ऑफ बार्टीप्रमाणेच राहतो, थोडाफार कमी जातो. तर हा कट ऑफ तुम्ही बघितला आहे. आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर याआधी पोलीस भरतीचा कट ऑफ बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर आपण आपल्या चॅनलवर MPSC, SSC
व बँकिंग यांचा पण कट ऑफचे व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. तिथे तुम्हाला एक अंदाज येईल की ज्यांना जेवढे मार्क आहेत त्यांच्या होऊ शकते की नाही होऊ शकत. तर ज्या विद्यार्थ्यांना क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलद्वारा. तर धन्यवाद.